बुलेटिनची सुरुवात करूयात पुण्यातील एका महत्त्वाच्या बातमीनं। पुण्यात तब्बल 144 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे। वैशाली हॉटेलचा काही अवैध भाग हा पाडण्यात आलाय। अनधिकृत बांधकाम केल्याने 21 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। महिनाभरात 85 रूफटॉप आणि तळमजल्यावरील 55 हॉटेल्स तसेच पबवर कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 3 लाख चौरस फुटांचे बांधकाम पाडून टाकण्यात आल्याचं सध्या कळतंय। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवरती आले आहेत। पुण्यातील प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। पुण्यात तब्बल 144 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। राहुल, आपण पाहतोय पुण्यातील ड्रग्ज प्रकरण आणि याच प्रकरणानंतर प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं बघायला मिळतंय। पुण्यात तब्बल 144 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे। हे अलर्ट वगैरे कसं म्हणायचं वर्षा, हे प्रतिक्रियावाद आहे ना। एखादी घटना उघडकीस आली, पबमध्ये ते ड्रग्ज वगैरे देताना दिसलं आणि मग ती कारवाई सुरू झाली। मुख्यमंत्र्यांना स्वतः सांगावं लागलं, कारण परसेप्शन जे तयार होत होतं महाराष्ट्रामध्ये ते की पुणे हे एक मोठं आता मादक द्रव्य सहज मिळणारं ठिकाण आहे आणि म्हणून महानगरपालिकेनं जी काही तोडफोडीची मोहीम हातात घेतली त्याचा अधिकृतपणे त्यांनी एक प्रेस रिलीज छोट्या पत्रकाच्या स्वरूपात दिलं आहे। त्याच्यामध्ये असं दिसतं 144 हा नंतरचा सुधारित आकडा आहे, पण साधारणपणे 26 हॉटेल पबवरती कारवाई झाली। 36,845 स्क्वेअर फूट एवढं बांधकाम तोडलं गेलं आणि त्याच्यामध्ये प्रसिद्ध असलेलं जे वैशाली हॉटेल आहे त्या वैशाली हॉटेलचा जवळपास दयानंद शेट्टी यांचं 5,000 चौरस फुटाचा भाग त्यांनी तोडून टाकला। आता तो मी माहिती घेतली तर आतमध्ये वैशाली हॉटेलच्या काही अनधिकृत बांधकाम होतं ते तोडलं गेलेलं आहे। आता दुसरा इंटरेस्टिंग भाग आहे जो काल पोलिसांच्या FIR मधून आपल्या लक्षात आला की ज्या पबमध्ये ते ड्रग्ज मिळालेलं होतं त्या पबमध्ये प्रत्यक्षामध्ये पबला परवानगीच नव्हती, ते ऑफिसला परवानगी होती आणि ते ऑफिस असताना त्या ऑफिसचं त्यांनी 13x8 स्क्वेअर फीटमध्ये काउंटर आणि ग्राहकांना देण्यासाठी सर्व करण्यासाठीची टेबल वगैरे अशी रचना केली। म्हणून मी म्हटलं की अलर्ट वगैरे नाही आहे, हे सगळं प्रतिक्रियावादी आहे। 144 हॉटेल्सवरती तुम्ही कारवाई केली आहे, पबवरती कारवाई केली, अतिक्रमण तोडलं, पण केव्हा? जेव्हा माध्यमांनी या संदर्भातले प्रश्न विचारले। आजही ही कारवाई सुरू राहणार आहे आणि त्यानंतर नवीन तपशील हातात येतील। पण पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा काही अनधिकृत भाग महापालिकेनं तोडला म्हणजे त्यांना जाग आली, ही पण मोठीच गोष्ट आहे। अगदीच, त्यामुळे आता पुढे आणखी कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।